नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर लेक्चर नंबर 6 फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आणि या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही जे काही एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत ते महाराष्ट्र CET 2022ला आले होते. ठीक आहे. आणि काय म्हणू शकतो की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहे. जस्ट यू हॅव टू यूज द फॉर्म्युलाइज यूज करा आणि जो काही सोल्युशन आहे तो इझिली तुम्ही मिळवू शकता. ठीक आहे. आपण पहिल्या न्यूमरिकलपासून सुरू करूया. सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट. बघा, अतिशय इझी. ओके, जस्ट बेस्ड ऑन द फॉर्म्युलाइज. बघा, ए वायर इज अंडर टेन्शन ऑफ 2 kg. जो काही टेन्शन दिलेला आहे, ओके, kg मध्ये दिलेला आहे. अँड वेव्ह इज ट्रॅव्हलिंग थ्रू इट सम स्पीड. काही स्पीडने ती जे काही ट्रान्सवर्स वेव्ह आहे ते ट्रॅव्हल करत आहे. टेन्शन इन वायर इज सो इन्क्रीज. म्हणजे टेन्शन आपल्याला वाढवायचं आहे. दॅट द वेव्ह ट्रॅव्हल्स थ्रू इट विथ द थ्राइस द ओरिजिनल स्पीड. म्हणजे टेन्शन वाढवल्यामुळे, ओके, त्या वायरमध्ये जो काही ट्रॅव्हल करणारा वेव्ह होता तो इनिशियलपेक्षा 3 पट जास्त स्पीडने जाऊ लागला. ठीक आहे. देन द इन्क्रीज टेन्शन इज. म्हणजे किती तुम्ही टेन्शन इन्क्रीज केलं की तो जो काही वेव्ह होता त्या वायरमधनं 3 पट स्पीडनं जास्त जाऊ लागला. ठीक आहे. बघा, एक आपण कन्सिडर करू वायर इज अंडर द टेन्शन. ठीक आहे. समजा एक वायर कन्सिडर केला. हे पायवोटेड सपोर्ट आहे. ठीक आहे. एक वायर आहे. ठीक आहे. या वायरमध्ये जे काही इनिशियली टेन्शन होतं T1 = 2 kg W. ठीक आहे. इनिशियली. ठीक आहे. इनिशियली त्याची जी काही स्पीड होती, ओके, स्पीड इनिशियल, ओके, इनिशियल स्पीड जी काही होती ती होती V1 कन्सिडर करू. ठीक आहे. त्यानंतर काय झालं, फायनल स्पीड झाली 3 टाइम्स द ओरिजिनल. येताना लक्षात. ओके, इनिशियली, ओके, आता याच्यात समजा असा तो जो काही वेव्ह आहे तो प्रोड्यूस झाला जेव्हा त्या वायरचं जो काही टेन्शन होता तो एवढा होता आणि इनिशियली स्पीड V1 होती. ओके, मग टेन्शन काय झालं, चेंज झालं T2. टेन्शन काय झालं, चेंज झालं T2. आपल्याला माहीत नाही कितीने चेंज झालं. ठीक आहे. मग टेन्शन आपण इन्क्रीज केलं. टेन्शन इन्क्रीज केल्यामुळे काय झालं, स्पीडवर फरक पडला. जो काही इनिशियल स्पीड त्या वेव्हचा V1 होता तो आता 3 पट झाला, इनिशियलपेक्षा 3 पट जास्त झाला. ठीक आहे. तर तो जो काही टेन्शन चेंज झाला तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा, एक लक्षात घ्या, आपल्याकडे एक रिलेशन आहे वेलॉसिटी आणि टेन्शनमध्ये. देअरफॉर वेलॉसिटी = √T/m. ओके, relation between the velocity of that wave produced in that wire, okay, and that wire having a tension T, and m is nothing but the mass per unit length. Small m is nothing but the mass per unit length of that particular wire. जो काही तुम्ही तो वायर घेतला, ओके, त्या वायरचे काहीतरी लेंथ राहणार, त्या वायरचं काहीतरी मास राहणार. ठीक आहे. म्हणजे स्मॉल एम म्हणजे डेन्सिटी आहे, लिनियर डेन्सिटी. तो जो काही वायर आहे त्याचा जो काही काय म्हणू शकतो, जो काही डायमेन्शन आहे लिनियर डायमेन्शनमध्ये, त्याच्यामुळे त्याची जी काही डेन्सिटी ती त्याचं काही काम नाही, परंतु तुम्ही सांगत आहे ते काय. बघा, आता एक गोष्ट लक्षात येत आहे की वेलॉसिटी आणि टेन्शनमध्ये रिलेशन जो काय तो डायरेक्टली रिलेशन आहे. कसं रिलेशन आहे, डायरेक्टली. ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करू सांगितलं की इन्क्रीज टेन्शन. ठीक आहे. इन्क्रीज टेन्शन म्हणजे सुरुवातीला काय होतं T1, ओके, नंतर टेन्शन काय झालं T2. इन्क्रीज जो काही टेन्शन इन्क्रीज झाला तो कसा फाइंड आउट करा, इन्क्रीज टेन्शन कसं फाइंड आउट करू शकतो आपण की टेन्शन कितीने इन्क्रीज झालं. ठीक आहे. फायनल टेन्शन त्याचं काय होतं मायनस ऑफ इनिशियल टेन्शन काय होतं. यावरून आपल्याला काय माहिती, इन्क्रीज टेन्शन वाढलं. सुरुवातीला टेन्शन किती होतं 2, नंतर किती फायनली किती झालं ते आपल्याला पहिले फाइंड आउट करायला लागणार. मग फायनल मायनस इनिशियल मी जर केलं तर मला काय मिळणार, टेन्शन कितीनं प्रोड्यूस झालं, कितीनं वाढलं, की त्या वाढल्या टेन्शनमुळे 3 पट त्याची वेलॉसिटी वाढली. येत्या लक्षात, एकदम सिम्पल. येत्या लक्षात. इन्क्रीज टेन्शनचा फॉर्म्युला कसा डिफाईन केला आपण की इनिशियली टेम्परेचर दॅट मच होतं आणि फायनली टेम्परेचर एवढं होतं. मग फायनल मायनस जर इनिशियल टेन्शन केलं तर आपल्याला जो काही टेन्शन वाढलेला आहे तो आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. बघा, तुम्हाला आता बघा इन्क्रीज टेन्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर आहे की T1 तुमच्याकडे दिलेलं आहे. मेहनत कुठे घ्यायची आहे, T2 फाइंड आउट करण्यासाठी. मेहनत कुठे घ्यायची आहे T2. मग T2 बघा या फॉर्म्युलावरून फाइंड आउट करू शकतो. कसं फाइंड आउट करू शकतो, बघा आता बघा, हा फॉर्म्युला यूज करून इक्वेशन नंबर 1चा फॉर्म्युला मी यूज करू शकतो. ठीक आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे T2. काय फाइंड आउट करायचं आहे T2. बघा, मी असं लिहू शकतो का, बघा, V2 = √T2
डिवायडेड बाय V1 स्क्वेअर रूट एकच घेतो डिवायडेड बाय T1. बघा वेलॉसिटी आणि टेन्शनमध्ये कसं रिलेशन आहे डायरेक्टली बघा. फायनल वेलॉसिटी फायनल टेन्शन, इनिशियल वेलॉसिटी इनिशियल टेन्शन. काही प्रॉब्लेम? या इक्वेशन वरनं आपण लिहू शकतो, 100% लिहू शकतो ना, कारण की वेलॉसिटी आणि टेन्शनमध्ये डायरेक्टली रिलेशन आहे. त्याच्यामुळे फायनल वेलॉसिटी फायनल टेन्शन, इनिशियल वेलॉसिटी इनिशियल टेन्शन, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा आता आपल्याला फाइंड आउट करायचा T2 स्क्वेअर रूटमध्ये आहे, त्याच्यामुळे आपण स्क्वेअर करू. V2चा स्क्वेअर डिवायडेड बाय V1चा स्क्वेअर. ठीक आहे, इक्वल्स टू T2 अपॉन T2. स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल. बघा V2 किती दिलेला आहे बघा. V2 म्हणजे काय? फायनल स्पीड किती आहे? 3 टाइम्स V1 म्हणजे 3V1चा स्क्वेअर डिवायडेड बाय V1चा स्क्वेअर इक्वल्स टू T2. T1 आपल्याला दिला आहे 2. ठीक आहे. बघा आता 3चा स्क्वेअर होतं इथे बघा. 3चा स्क्वेअर किती झाला? 9. V1चा स्क्वेअर डिवायडेड बाय V1चा स्क्वेअर इक्वल्स टू T2 डिवायडेड बाय 2. इथे लक्षात बघा 3V ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, त्याच्यामुळे 3चा स्क्वेअर केला 9 आला. V1चा स्क्वेअर V1 स्क्वेअर गेट कॅन्सल. ठीक आहे. T2 फाइंड आउट करायचा. दोन्हीकडे आला 9, दोन्ही किती झाला? 18. हा झाला तुमचा T2. ओके, kgWt मध्ये T2 तुम्हाला मिळाला. T2 तुम्हाला किती मिळाला? 18. तुमच्याकडं तो किती होता? 2 म्हणजे किती? 16 kgWt. इन्क्रीज इन टेन्शन 16 kg. ओके, अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2022. ओके, आता तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे का वेलॉसिटी आणि टेन्शनच्या रिलेशनमध्ये हे का बरं हा फॉर्म्युला सिलेक्ट करा? कारण की मला वेलॉसिटी आणि टेन्शनशिवाय दुसरं काही दिलेलंच नाही. मला म्हटलं आहे की इनिशियली जो काय टेन्शन आहे T1 इतका आहे, इनिशियली स्पीड एवढी होती आणि फायनल स्पीड 3 टाइम्स इनिशियलपेक्षा जास्त झाली. म्हणजे मला वेलॉसिटी आणि टेन्शनशिवाय डाटाच दिलेला नाही, तर मी कोणता फॉर्म्युला यूज कराल? तोच फॉर्म्युला यूज करणार का की ज्या फॉर्म्युल्यामध्ये वेलॉसिटी आणि टेन्शन इन्क्लुडेड आहे. याच्या लक्षात. ओके, आणि इन्क्रीज इन टेन्शन म्हणजे समजलं की जो काही फायनली टेन्शन झाला असेल त्याच्यामधनं जर इनिशियल आपण जर टेन्शन जर सबट्रॅक्ट केला तर जो काही टेम्परेचरचा चेंज आला तो आपण फाइंड आउट करू शकतो. किती आला? 60. याच्या लक्षात. अशा पद्धतीने करावं लागेल की जेणेकरून तुमचा इझिली क्वेश्चन सॉल्व होऊ शकतो. ओके, पॉज करून नोट डाऊन करा म्हणजे जेणेकरून आपण सेकंड नंबरच्या न्यूमेरिकलकडे इझिली वळू शकतो. बघा आता चला बघा आता पहिल्याहीपेक्षा दुसरा क्वेश्चन अतिशय इझी आहे. ओके, तसे सगळे क्वेश्चन्स इझीच राहतात. डोकं राहिलं तर सगळ्या गोष्टी इझी होते, नाहीतर मग पॉसिबल नाही. डोकं आहे सगळ्याला. ओके, आपण मनुष्य म्हणजे डोकं आहे. प्रॉब्लेम कुठे आहे? त्याचा यूज करण्याचा. आपण ह्युमन बीइंग्स आहोत म्हणजे डोकं आहे, मग काय करायला लागलं? त्याचा यूज करायला लागलं. दॅट्स इट. क्लिअर. बघा आता न्यूमेरिकल नंबर सेकंडकडे बोलूया. बघा द लेंथ ऑफ 2 ऑर्गॅन पाईप्स ओपन ॲट बोथ एंड्स. काही हरकत नाही, 2 ऑर्गॅन पाईप्स आहे, दोन्ही ऑर्गॅन पाईप्स बोथ एंडला कशा आहे? ओपन्स आहे. काही हरकत नाही. ओके, एकाची लेंथ आहे L, एकाची आहे L+D. बघा याची क्लिअर केल्यावर लक्षात येते याची लेंथ L घेऊया आपण, हा थोडा जास्त आहे म्हणून याची लेंथ L+D घेऊया. काही हरकत नाही. दोन्ही एंडला कशा आहे? ते ऑर्गॅन पाईप्स ओपन आहे. फुल स्टॉप. इफ दे आर साऊंडेड टुगेदर, काही हरकत नाही. देन द बीट फ्रिक्वेन्सी विल बी. बघा याच्यामध्ये जे काही साऊंड वेव्स प्रोड्यूस होणार की नाही आणि या ऑर्गॅन पाईपमध्ये, ठीक आहे, याची फ्रिक्वेन्सी N, याची फ्रिक्वेन्सी N प्राईम. ओके, बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय नाही, चेंज इन फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी या पाईपमध्ये किती आहे? N, या पाईपमध्ये किती आहे? N प्राईम. झालं. येतं ना लक्षात? 2 ऑर्गॅन पाईप आहे, एकाची लेंथ L आहे, एकाची L+D. आपल्याला विचारलं बीट फ्रिक्वेन्सी. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? या ऑर्गॅन पाईपमध्ये जे काही साऊंड वेव्स प्रोड्यूस होणार त्याची फ्रिक्वेन्सी N, याच्यामध्ये N प्राईम. या दोघांचा जर आपण डिफरन्स फाइंड आउट केला म्हणजेच काय फाइंड आउट केला? बीट फ्रिक्वेन्सी. आणि N आणि N प्राईम म्हणजेच काय? या दोन्ही काय आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. N आणि N प्राईम काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता जेव्हा ऑर्गॅन पाईप ओके बोथ एंडला ओपन राहतो तेव्हा त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय? V/2L. ओके, म्हणजे V/2L. ओके, V झाली वेलॉसिटी ऑफ दॅट साऊंड वेव्ह, 2 झाला आर्बिट्ररी कॉन्स्टंट आणि L काय झाला? त्या ऑर्गॅन पाईपची लेंथ. बस हाच फॉर्म्युला याच्यासाठी लावायचा आहे. N प्राईम
व्ही वेलॉसिटी 2 टाइम्स याची लेंथ किती आहे एल प्लस डी, बस झालं. फॉर्म्युला सेम आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला ओपन एंड म्हणजे दोन्ही साईडला जेव्हा तो पाईप ओपन असतो तेव्हा फॉर्म्युला व्ही अपॉन 2L. सेम फॉर्म्युले लावले. चला दोन्ही फॉर्म्युले इथे पुट करा. व्ही अपॉन 2L मायनस व्ही अपॉन 2 टाइम्स एल प्लस डी. बघा आता बघा व्ही अपॉन 2 दोघांकडे कॉमन निघालं. बघा इथं व्ही अपॉन 2 आहे, इथं व्ही अपॉन 2. शिल्लक किती राहिलं 1/L मायनस 1 अपॉन एल प्लस डी. व्ही अपॉन 2 काढला आपण. व्ही अपॉन 2 गेला, व्ही अपॉन 2 गेला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. देअरफॉर व्ही बाय 2. आता काय नाही, जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. एल प्लस डी मायनस एल डिवायडेड बाय एल इंटू एल प्लस डी. बघा प्लस एल मायनस एल गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स बघा इथे राहिला व्ही बाय 2 आणि इथे शिल्लक राहिलं डी अपॉन एल इंटू एल प्लस डी. बस झालं. तो फॉर्म्युला बघा. बीट फ्रिक्वेन्सी एन मायनस एन प्राईम. बघा तो ऑप्शन बघा कुठे येतो. व्ही डी अपॉन 2 टाइम्स व्ही डी अपॉन 2 टाइम्स एल इंटू एल प्लस डी. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4th one is here. क्वेश्चन इज फ्रॉम महाराष्ट्र CET 2022. अतिशय सिंपल होता. 2 ऑर्गॅन पाईप आहे. 2 ऑर्गॅन पाईपचे जे काही लेंथ आहे ते डिफरन्स आहे. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे दोन्ही जे काही ऑर्गॅन पाईप्समध्ये जे काही साऊंड वेव्स प्रोड्यूस झाला त्यांच्यामधल्या फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स. मग आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा काय घेतलं, जस्ट फॉर्म्युला घेतला व्ही अपॉन 2L. तोच फॉर्म्युला दोन्ही ह्याच्यात लावला आणि जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशन्स, सिम्पल अरेंजमेंट. याहीपेक्षा हा क्वेश्चन अतिशय सिम्पल आहे. दोन्ही क्वेश्चन महाराष्ट्र CET 2022. आपला जर उपक्रम आवडत आला सर तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.